थँक्यू राजेश्वर, थँक्यू. हा. जर पॉवर कट झाला तर मी लगेच दुसऱ्या म्हणजे मोबाईलच्या कनेक्शन वरून जॉईन होईल. सध्या वायफायवर सुरू आहे चालेल आणि चालेल. त्यामुळं सांगू इच्छितो. तर मला असं वाटतं आपण स्टार्ट करायला पाहिजे आता ना. हो हो बिलकुल. एक मिनिट. स्क्रीन शेअर दिसते आता आम्हाला, तुझी स्क्रीन दिसते. दिसत आहे ना? हा. हो हो. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वांना वरिष्ठांना एक प्रमाण करून आपलं जे सेशन आहे ते सुरू करतो. आता जनरली सपोज आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल मार्केटमध्ये, सपोज कार घ्यायची असेल किंवा मोबाईल घ्यायचा असेल, तर आपण काय सर्वांनी म्यूट करून घ्या ना बाकी लोकांनी. मला असं तर आपण सपोज कार घ्यायची असेल मार्केटमध्ये, तर आपण काय करतो त्याचं पहिले एक अनालिसिस करतो की त्याची प्राइस किती आहे. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करतो की प्राइस किती आहे, मायलेज किती देईल, त्याच्यानंतर त्याचे सर्व्हिस सेंटर अवेलेबल आहे की नाही आहे, इंजिन किती सीसीचं आहे, हे सगळं थोडं फंडामेंटल अनालिसिस आपण कार घेताना करतो. त्याच्यानंतर त्याचं थोडं टेक्निकल अनालिसिस काही लोक करतात की इंजिन हे ऑटोमॅटिक आहे की मॅन्युअल आहे. जसं की ऑटोमॅटिक इंजिन सीव्हीटी टाईप असलं तर आपण म्हणतो की अरे याची लाईफ जास्त नाही येणार, हे इतकं 5 वर्षच चालणार, त्याच्यानंतर ते चालणार नाही. हे सगळं टेक्निकल अनालिसिस आपण करतो. तसंच स्टॉक सिलेक्शन करताना काही मेथडॉलॉजी आहे स्टॉक सिलेक्शन अनालिसिसच्या. तर त्यामध्ये आता बरेच लोक बऱ्याचशा मेथड यूज करतात. काही लोक इन्व्हेस्टमेंट अनालिसिस करतात, फंडामेंटल अनालिसिस करतात, टेक्निकल अनालिसिस पण करतात. तर बिफोर गोइंग इन टू द फंडामेंटल अनालिसिस, जस्ट टेक्निकल अनालिसिस बद्दल मी थोडं सांगून देतो ब्रीफमध्ये, कारण आज आपण फंडामेंटल अनालिसिस मध्ये रेशोज बघणार आहोत. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण काय चार्ट्स आणि बारचा स्टडी करतो. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिकचा स्टडी करतो की कॅन्डलस्टिक्स या बुलिश आहे की बिअरिश आहे. त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहतो की कुठल्या याच्यावर सपोर्ट भेटत आहे, रेजिस्टन्स कुठं झालेला आहे, आणि एकदा पीक पकडला की मग तो आपण बाय करतो शेअर. त्याच्यानंतर प्राइस मुव्हिंग ट्रेंड बघतो की ट्रेंड काय चालू आहे, डाऊनवर्ड चालू आहे की अपवर्ड चालू आहे. त्याच्यानंतर सॉसर्स आणि स्पाइक्स बघतो, पॅटर्न्स, गॅप्स, आणि हे सगळं आपण पाहतो टेक्निकल अनालिसिस मध्ये. टेक्निकल अनालिसिसचा जनरली मार्केटमध्ये एक असा समज आहे की टेक्निकल अनालिसिस हे फंडामेंटल अनालिसिस मध्ये जनरली बिलीव्ह नाही करत ना. जसं आपले चंदीगडचे दादा आहेत ना, त्यांचा एकच फंडा आहे की ते टेक्निकल अनालिसिसवर चालतात. ते फंडामेंटल अनालिसिसवर जनरली बिलीव्ह नाही करत. आणि बाय आणि सेल हे डिसिजन काय टेक्निकल अनालिसिस मध्ये हे प्राइस आणि व्हॉल्यूम ऍक्शनवर होतं. म्हणजे जेवढा जास्त व्हॉल्यूम असेल तेवढे जास्त म्हणजे घ्यायचा प्रयत्न करतात. आणि दे बिलीव्ह इन अ प्राइस, दे बिलीव्ह द प्राइस हॅज ऑलरेडी फॅक्टर्ड अर्निंग अँड न्यूज. म्हणजे मार्केट हे स्मार्ट असतं आणि प्राइस मध्ये फॅक्टर्ड इन होऊन जातं, असं त्यांचं म्हणणं असते. आणि एक तिसऱ्या प्रकारचे एक अनालिसिस असतात की ते लोक काय फंडामेंटल अनालिसिस मध्ये बिलीव्ह नाही करत आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये पण बिलीव्ह नाही करत. दे बिलीव्ह इन द इफिशियंट मार्केट हायपोथेसिस. म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे त्याच्यावरच सध्या बिलीव्ह करतात. अँड दे बिलीव्ह दॅट वन कॅनॉट आउट परफॉर्म द मार्केट. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार मार्केटला कोणी आउट परफॉर्म करू शकत नाही. They believe that market is very intelligent and in long run market is the only correct. म्हणजे त्यांचं म्हणणं असते की मार्केटच करेक्ट आहे. ज्या पोझिशन मध्ये जे सध्या सुरू आहे
तेच करेक्ट राहणार आहे. आणि इथून पुढे समजा मार्केट वाढलं तर ते वाढतच जाणार आणि एखाद्या कोणत्या रिझननं कमी झालं तर ते टेम्पररी पिरियडसाठी कमीच होईल, असं त्यांचं म्हणणं असते. दे जनरली डोंट लुक फॉर द न्यू अपॉर्च्युनिटी इन द मार्केट. दे फॉलो द मार्केट ट्रेंड्स अँड इन्व्हेस्ट इन द इंडेक्स. त्याच्यानंतर येतं आपलं फंडामेंटल अनालिसिस, जो की स्टॉक सिलेक्शन करण्याचा एक मेथोडॉलॉजी आहे. फंडामेंटल अनालिसिस इज यूज लार्जली बाय द लॉंग टर्म ऑन व्हॅल्यू इन्व्हेस्टर. म्हणजे ज्यांना थोडं 3 ते 5 वर्ष किंवा 7 वर्षासाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. ते लोक जनरली याच्यात बिलीव्ह करतात. आणि आयडेंटिफाय फंडामेंटल अनालिसिस हे याच्यासाठी असतं की मार्केटमधून वेल प्राइस स्टॉक आणि सिलेक्ट करायचा आणि त्या स्टॉकचा आपण प्रॉस्पेक्टस बघायचं की फ्युचर प्रॉस्पेक्टस कसं आहे म्हणून. फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक, जसं आपण फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक्स बघितले, इन्फोसिस, TCS, पेज इंडस्ट्रीज, नेस्ले किंवा इतर कुठल्याही इंडस्ट्रीचे बघितलं, तर त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये 20% कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट रिटर्न दिलेला आहे. तर आपण जर बघितलं की 20% जर CAGR आपल्याला मिळाला, तर आपला जो इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे हा 3.5 वर्षात डबल होतो. जर फंडामेंटली स्टॉक असेल तर. आता फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपण काय बघतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस करतो. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमी काय आहे आणि इकॉनॉमीचा थोडा स्टडी करतो. त्याच्यानंतर इकॉनॉमी अनालिसिस करतो आपण. इकॉनॉमी अनालिसिस म्हणजे की आपल्याला कुठल्या इकॉनॉमीमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. सपोज आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर इंडियाची इकॉनॉमी आपण पाहू. यूएसमध्ये करायचं आहे, जपानमध्ये करायचं आहे, तर त्या कंट्रीची इकॉनॉमी पाहू आपण, की इकॉनॉमीचा बेस काय आहे. म्हणजे कशावर इंडस्ट्री बेसवर इकॉनॉमी आहे, ॲग्रीकल्चर बेसवर आहे, टेक्नॉलॉजी बेसवर आहे, कशावर आहे. त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रीचं अनालिसिस करू, की सपोज आता फार्मा, ऑटोमोबाईल, स्टील, IT असं बरं इन्फ्रास्ट्रक्चर आणि असं बऱ्याच इंडस्ट्री असतात. तर या इंडस्ट्रीपैकी त्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्टस कशात आहे, हे आपण अनालिसिस करू शकतो याच्यात. त्याच्यानंतर एक इंडस्ट्री सिलेक्ट केली, सपोज IT इंडस्ट्री किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री आपण सिलेक्ट केली. तर मग आपण त्यात कंपनीचं अनालिसिस करू. कंपनीचं अनालिसिस हे अॅन्युअल रिपोर्ट, फायनान्शियल स्टेटमेंट, बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट आणि कॅश फ्लो याच्याद्वारे आपण करू शकतो. त्यानंतर कंपनीचं अनालिसिस झाल्यानंतर त्याचं फायनान्शियल अनालिसिस आपण करू शकतो. म्हणजे त्या फायनान्शियल अनालिसिस आपण रेशोजद्वारे करू शकतो, ज्यात की प्रॉफिटेबिलिटी रेशोज, लिक्विडिटी रेशोज, त्याच्यानंतर रिस्क अँड लेव्हरेज रेशो आणि आणि सर्वात शेवटी आहे व्हॅल्युएशन रेशो. की व्हॅल्युएशन रेशो आपल्याला दाखवतं की जे स्टॉकची प्राइस मार्केटमध्ये आहे, ते खरोखरच त्या व्हॅल्युएशन लेव्हलवर आहे की नाही आणि त्याच्याद्वारे आपण स्टॉक सिलेक्शन करू शकतो. आता फंडामेंटल अनालिसिसचे 2 अप्रोच आहेत. टॉप डाउन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. टॉप डाउन अप्रोच म्हणजे की पहिले इकॉनॉमीचा स्टडी करायचा, त्याच्यानंतर इंडस्ट्रीचा स्टडी करायचा, त्याच्यानंतर कंपनीचा स्टडी करायचा आणि मग स्टॉक सिलेक्ट करायचा. आणि बॉटम अप अप्रोच म्हणजे की पहिले आपण स्टॉक सिलेक्ट करायचा आणि मग बघायचं की हा स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर कंपनीचं प्रॉस्पेक्टस कसं आहे आणि त्याच्यानंतर कंपनी ह्या इंडस्ट्रीमध्ये जे त्याचे पियर्स असतात, त्याच्यामध्ये त्याची पोझिशन काय आहे आणि त्याच्यानंतर इकॉनॉमीमध्ये त्या इंडस्ट्रीची पोझिशन काय आहे, असा हा बॉटम अप अप्रोच असतो. तर दोन्ही अप्रोचचा पर्पज एकच आहे, की आपल्याला प्रॉफिट कमवायचा आहे मार्केट. तर आपण आता मूव्ह करूया, की फायनान्शियल रेशोज. तर फायनान्शियल रेशोमध्ये मोस्टली हा इम्पॉर्टंट आहे, की लिक्विडिटी रेशो काय असतो. लिक्विडिटी रेशोज म्हणजे असे ॲसेट जे कंपनी जवळ आहेत, की जे लवकर कॅशमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. जितकं जास्त लिक्विडिटी असेल, तेवढं चांगलं म्हणजे ऑब्लिगेशन करायला
कंपनीला ऑब्लिगेशन क्लिअर करायला कंपनीला प्रॉब्लेम जात नाही. त्यालाच आपण लिक्विडिटी म्हणतो. This ratio provides information about the company's ability to meet the short-term financial obligations. It determines how quickly a company can convert the asset and use them for meeting the financial obligation that arises. जितका जास्त रेशो असेल तितक्या लवकर डेप्थ क्लिअर करू शकतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सपोज अक्षय नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांनी गारमेंट शॉप सुरू केलेलं आहे आणि ते एकदम प्रॉफिटेबल याच्यात सुरू आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीत सुरू आहे. बट अनफॉर्च्युनेटली काय पॅन्डेमिक आला कोरोनामुळं आणि सगळ्या कंट्रीला पूर्ण लॉकडाऊन लागलेला आहे. तर अक्षयची कंडिशन काय होईल त्या केसमध्ये, की त्याला म्हणजे जे क्रेडिटर्स आहे, ज्यांनी त्याला लोन दिलेला आहे, पैसा दिलेला आहे, त्याला ते पैसे मागतील, की "अरे, आम्हाला थोडं पैसा रिटर्न कर" म्हणून. आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांना पण त्याला सॅलरी पे करावं लागेल. तर या कंडिशनमध्ये अक्षय ची कंडिशन काय होईल, की त्याचा जो फिनिश गुड आहे, म्हणजे जे गारमेंट्स आहे आणि WIP आहे, ते तर फॅक्टरीमध्ये अडकलेले असतात पॅन्डेमिकमुळं, ते सेल होणार नाही. तर अक्षय डझंट हॅव द मनी टू पे टू द क्रेडिटर्स. तर या कंडिशनमध्ये अक्षय काय करेल, की अक्षयनी काय केलं या कंडिशनमध्ये, की ही प्रिपेअर्स अ लिस्ट ऑफ क्रेडिटर्स आणि त्याच्याजवळ जी अवेलेबल कॅश होती, त्या कॅशमधून त्यांनी 50% क्रेडिटर्सला पेमेंट करून टाकला. सो कॅशनी जे पेमेंट केलं ना, हे मोस्ट लिक्विड ॲसेट आहे. तर आपण असं म्हणू शकतो, की अवेलेबल जे कॅश असते इज द मोस्ट लिक्विड ॲसेट. म्हणूनच कॅशला काय लिक्विडिटी असं आपण म्हणतो. नंतर अक्षयनी काय डिसाईड केलं, की त्याच्याजवळ जी कार आहे, ती सेल करून जे उरलेले क्रेडिटर्स आहेत त्यांना आपण पैसा देऊ. बट पॅन्डेमिक सुरू असल्यामुळं अक्षयची कार कोणी विकत घेऊ शकत नव्हतं. आणि आपण म्हणूनच आपण म्हणू शकतो, की टँजिबल ॲसेट्स लाइक कार आणि रिअल इस्टेट्स आर नॉट इझिली कन्व्हर्टेबल इंटू कॅश. म्हणजे त्याला लिक्विडिटीमध्ये कन्व्हर्ट करायला आपल्याला वेळ लागतो. नंतर अक्षयला रिअलाईज झालं, अक्षय गॉट टू नो दॅट, की त्यांनी स्टॉकमध्येही काही इन्व्हेस्ट केलेले होते, ज्यामध्ये फार्मा कंपनीचे शेअर्स आहेत. आणि फार्मा कंपनीचं आपण बघितलेलंच होतं, की कोरोनामध्ये त्याच्या स्टॉकनी चांगला रिटर्न दिलेला आहे. तर त्यांनी नंतर काय ते स्टॉकला लिक्विफाईड करून काही क्रेडिटरचे पैसे रिटर्न केले. तर लिक्विडिटी रेशोमध्ये अक्षयच्या एक्झाम्पलवरून आपण 3 रेशो समजून घेऊ. ते 3 रेशो आहेत करंट रेशो, क्विक रेशो आणि कॅश रेशो. तर करंट रेशो म्हणजे काय आहे बेसिकली? Current ratio is a popular financial ratio used to test the company's liquidity by deriving the proportion of करंट ॲसेट. म्हणजे कंपनीचे जे करंट ॲसेट आहे, त्याला लिक्विफाय करून जे ऑब्लिगेशन्स आहेत ते किती क्लिअर करू शकतो. आता करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट ॲसेट डिव्हायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर आता अक्षयच्या केसमध्ये करंट ॲसेट कुठल्या-कुठल्या होत्या? तर त्याच्याजवळ अवेलेबल असलेली कॅश, अकाउंट रिसिव्हेबल्स, अवेलेबल कॅशमध्ये मार्केटेबल सिक्युरिटी येते. म्हणजे जे फार्मा कंपनीचे स्टॉक त्यांनी हे केलं ना, ते पण येते. दॅट इज मोर ऑर लेस इक्वल टू कॅश. अकाउंट रिसिव्हेबल्स म्हणजे त्यांनी ज्या कस्टमरला सेल केलेला होता गारमेंट्स, त्यांच्याकडून काही पैसे त्याला यायचे होते. आणि इन्व्हेंटरी म्हणजे जो फिनिश गुड त्याच्याकडे होता त्याच्या गोडाऊनमध्ये, तो एका वर्षात जनरली सेल होणार होता. म्हणून त्याला आपण करंट ॲसेटमध्ये कन्सिडर करू शकतो. आणि करंट लायबिलिटीज काय? तर लायबिलिटीज म्हणजे ऑब्लिगेशन दॅट आर ड्यू टू पे टू द क्रेडिटर विथिन 1 इयर. एका वर्षात त्याला जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे ते पे करायचं होतं. तर या केसमध्ये आपण करंट रेशो काढू.
त्याच्यानंतर अक्षयनी पुढची पण इन्फॉर्मेशन दिली की त्याच्याकडे काय बँकेचा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी होती, तर त्यांनी 10 लाख रुपये बँकेकडून काढलेले होते कर्ज थ्रू. आणि लोकांची सॅलरी आउटस्टँडिंग 3 लाख होती. गारमेंट्स होते गोडाऊनमध्ये 5 lakhs. सेल्स केलेला होता, सेल्स दिस इयर ऑन क्रेडिट 2 लाखाचा. म्हणजे हे लोकांकडून पैसे यायचे होते 2 लाख, बँक बॅलन्स 2 लाख आणि फार्मा स्टॉक 1.5 लाख. तर या केसमध्ये अक्षयची करंट ॲसेट होती कॅश त्याच्याकडे जे होते 2 लाख, मार्केटेबल सिक्युरिटी 1.5 लाख, टोटल इन्व्हेंटरी 5 लाख, रिसिव्हेबल्स 2 लाख आणि लायबिलिटीज त्याला द्यायचे होते बँकचा ओव्हरड्राफ्ट 10 लाख, सॅलरीज जे लोकांची द्यायची होती 3 lakhs, टोटल लायबिलिटीज 13 लाख. तर करंट रेशो हा अक्षयच्या केसमध्ये होतो की 10,50,000 डिवायडेड बाय 13 लाख म्हणजे 0.8. सो या केसमध्ये आपण एक म्हणू शकतो की अक्षयची जे करंट लायबिलिटी ही त्याच्या करंट ऍसेट पेक्षा जास्त होती, तर त्याचा रेशो आला हा 0.8. सो 1 पेक्षा जास्त 1 पेक्षा जर कमी रेशो असेल तर आपण म्हणू शकतो की ती रिस्की कंपनी आहे, आणि 1 पेक्षा जर जास्त रेशो असेल तर आपण म्हणू शकतो की ती हेल्दी कंपनी आहे मग या केसमध्ये. आणि डिटेल मी समरीमध्ये थोडं सांगणार आहे नंतर. त्यानंतर येतो क्विक रेशो. क्विक रेशो म्हणजे असे ऍसेट जे की क्विकली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये. याला ऍसिड टेस्ट मेजर्सही असं म्हणतात. तर क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटी आणि रिसिव्हेबल. यातनं आपण जो गोडाऊन मध्ये त्याचा माल होता तो डिडक्ट केला, कारण तो कधी सेल होणार याची काही गॅरंटी नव्हती, डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर क्विक रेशो या केसमध्ये होतो 5.5 लाख डिवायडेड बाय 13 लाख, सो 0.42x. सो क्विक रेशो ग्रेटर दॅन 1 म्हणजे कंपनीची लिक्विडिटी पोझिशन चांगली आहे, आणि लेस दॅन 1 म्हणजे कंपनीची लिक्विडिटी पोझिशन ही वीक आहे ऍक्च्युली. रुपेश, त्याच्यानंतर हा हा करंट रेशो आणि क्विक रेशो मध्ये आता एक तो स्मॉल जो फरक आहे तो कोणता हा आहे? म्हणजे त्यात या क्विक रेशोतून काय निघालं, त्याची ऍसेट कुठलं निघालं की त्याच्यामुळे त्याचं क्विक रेशो कमी आला? नाही, करंट रेशो मध्ये काय आपण जनरली 1 वर्षामध्ये त्याच्याकडे काय पैसा येणार हा पकडतो. क्विक रेशो बरोबर आहे. मध्ये नाही, काय आता यात कॅश आहे, मार्केटेबल सिक्युरिटी आहे, रिसिव्हेबल्स आहेत. अशी हा कुठली याच्यात गोष्ट याच्यात नाही आहे करंट रेशो मधली जी त्या रेशोला कमी केलंय त्या याने? हा, तर त्याचा जो मार्केटमध्ये जो मटेरियल होता ना, गोडाऊन मध्ये जे मटेरियल होतं ना, फिनिश गुड जे की हा सेल होणार होतं, हा. असं त्यांनी ग्रोथ करलं होतं, अच्छा, ते नाही ते आहे ते याच्यात. यातनं निघालं. ओके 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 ओके, ठीक आहे, ठीक हा आहे. हा. गो अहेड. ते म्हणजे हा कसा 90 डेज पिरियड मध्ये त्याला हा पैसा आला पाहिजे, याला म्हणतात क्विक रेशो. बरोबर. नंतर आहे कॅश रेशो. कॅश रेशो म्हणजे की जे अवेलेबल कॅश और कॅश इक्विव्हॅलंट जे सध्या त्याच्याकडे अवेलेबल आहे आपण तेच पकडतो. फक्त कॅशने आपलं शॉर्ट टर्म कर्ज रिपे करू शकतो, त्या गोष्टी आपण याच्यात पकडतो कॅश रेशो मध्ये. तर कॅश रेशोचा फॉर्म्युला आहे कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटी डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर ही अमाऊंट आहे 3.5 लाख डिवायडेड बाय 13 लाख, सो 0.26. सो कॅश रेशोचा डिटेल मी समरी मध्ये दिलेला आहे की किती असला, कितीची रेंज हेल्दी आहे आणि कितीची रेंज म्हणजे पुअर आहे म्हणून, विथ एक्झाम्पल. म्हणूनच म्हणतो आपण की जे इक्विटी मध्ये जे इन्व्हेस्ट असतं शेअर मार्केटमध्ये, दॅट इज ॲज गुड ॲज कॅश. आता हे लिक्विडिटी रेशो झाल्यानंतर आपण आलोय आता रिस्क ऑब्लिक लेव्हरेज रेशो, म्हणजे कंपनीचं रिस्क किती आहे, लेव्हरेज किती आहे असं म्हणू शकतो आपण या केसमध्ये. बिझनेसला चालवण्यासाठी जे कंपनीनं कर्ज घेतलेलं आहे त्याला आपण काय लेव्हरेज म्हणतो जनरली. डेप्ट ऑर बॉरोविंग टूक बाय द कंपनी टू फायनान्स द बिझनेस.
आता a ratio that indicates level of debt incurred by a company. This ratio provides an indication of how the company's asset, business, operations are financed. म्हणजे एखादी कंपनी चालवण्यासाठी कंपनीनी इक्विटी मधून किती हे घेतलेलं आहे, फायनान्स घेतलेला आहे आणि कर्जातून किती फायनान्स घेतलेला आहे हे आपण पाहतो. आणि यालाच आपण दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिस्क रेशो. म्हणजे कंपनी किती रिस्क मध्ये आहे हे पण आपण याच्यातून बघू शकतो. जितका जास्त लेव्हरेज असेल तितकी जास्त कंपनी रिस्क मध्ये राहते. आता आपण याचं एक एक्झाम्पल, हे सगळे रिस्क आणि लेव्हरेज रेशो काढायसाठी आपण एक्झाम्पल एक बघू आता. सपोज रुचित आहे, त्यांनी कंपनी एक प्रिंटिंग इंडस्ट्री स्टार्ट करायचं ठरवलं आणि त्याच्याकडचे जे 2 लाख रुपये होते ते त्यांनी बिझनेसमध्ये टाकायचे ठरवले. त्यांनी 2 लाख रुपयामध्ये प्रिंटर विकत घेतलं. पण त्याला आणखी 1 लाख रुपये पाहिजे होते रॉ मटेरियल परचेस करायसाठी. तर त्यांनी काय केलं, 1 लाख रुपयाचं लोन घेतलं बँकेकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून. तर पहिल्या दिवशी रुचितच्या कंपनीची बॅलन्स शीट ही झालेली आहे लायबिलिटीज प्लस इक्विटी म्हणजे जे त्यांनी फायनान्स केलेलं आहे स्वतः ते 2 लाख रुपये आणि लायबिलिटीज म्हणजे जे त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, डेप्थ घेतलेला आहे 1 लाख रुपीज. सो टोटल लायबिलिटी प्लस इक्विटी इक्वल्स टू 3 लाख. आणि ऍसेट, जे कंपनीची ऍसेट आहे त्याची जे इक्विपमेंट त्यांनी परचेस केलेलं आहे ते 2 लाखाचं आणि जे रॉ मटेरियल आपण त्याला इन्व्हेंटरी म्हणू ते 1 लाखाचं. टोटल 3 लॅक्स इथे झालेलं आहे. आता रुचितच्या केसमध्ये आपण डेप्थ टू इक्विटी रेशो पाहू कसा येईल. तर ह्या लेव्हरेज रेशो किंवा रिस्क रेशो मध्ये 3 प्रकारचे रेशो असतात. डेप्थ टू इक्विटी रेशो, डेप्थ रेशो, शेअर होल्डर्स इक्विटी रेशो आणि इंटरेस्ट कव्हरेज रेशो. तर यामध्ये पहिला आहे डेप्थ टू इक्विटी रेशो. डेप्थ टू इक्विटी रेशो म्हणजे काय, त्याच्या नावातच दिलेलं आहे की त्यांनी कर्ज किती काढलेलं आहे आणि फायनान्स किती केलेला आहे, त्या रेशोलाच म्हणतो डेप्थ टू इक्विटी रेशो. रुचितच्या केसमध्ये त्यांनी कर्ज काढलेलं होतं 1 लाख रुपये आणि त्यांनी फायनान्स केलं होतं, म्हणजे इक्विटी होती त्याची 2 लाख रुपीज. तर या केसमध्ये डेप्थ टू इक्विटी रेशो हा झाला 0.5x. आणि डेप्थ टू इक्विटी रेशो हा 1 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला हेल्दी म्हणू शकतो आणि 1 पेक्षा जास्त असेल म्हणजे त्यांनी बँकेकडून लोन किंवा फायनान्स हे स्वतःच्या इक्विटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे असं म्हणू शकतो आपण या केसमध्ये. आणि सेकंड आहे डेप्थ रेशो. डेप्थ रेशो म्हणजे टोटल डेप्थ डिवायडेड बाय टोटल ऍसेट. तर रुचितच्या केसमध्ये त्यांनी घेतलेलं कर्ज आहे 1 लाख रुपये आणि त्याची टोटल ऍसेट ही 3 लाख रुपये. तर त्याचा रेशो आहे, डेप्थ रेशो आहे हा 0.33x. म्हणजे रुचितनं 33% ऑफ द ऍसेट्स, रुचितच्या केसमध्ये 33% ऑफ द ऍसेट्स आर फंडेड बाय दी डेप्थ कॅपिटल आणि 67% इज फंडेड बाय द इक्विटी कॅपिटल. शेअर होल्डर्स इक्विटी कॅपिटल. आता जसं सांगितलं आहे की रुचितनं 2 लाख रुपीज स्वतः फायनान्स केले आणि टोटल ऍसेट त्याची 3 लाख रुपये. तर शेअर होल्डर्स इक्विटी रेशो हा झाला 0.67. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इंटरेस्ट कव्हरेज रेशोज काढायसाठी त्याची डेफिनेशन आपण पाहून घेऊ. दिस फायनान्शियल रेशो इज यूज टू डिटरमाइन द ॲबिलिटी ऑफ अ कंपनी टू पे द इंटरेस्ट ऑन इट्स आउटस्टँडिंग. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कंपनीचा ॲबिलिटी किती आहे, की ते सपोज त्या कंपनीला इंटरेस्ट पे करायसाठी कंपनी किती म्हणजे किती पैसा जनरेट करू शकते हे आपण त्यात पाहू शकतो. तर रुचित कडून आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन मागवली की मागच्या 1 वर्षाचा त्याचा सेल्स काय होता. तर रुचितनं सांगितलं की मागच्या 1 वर्षात त्यांनी 10 लाखाचा सेल्स केलेला आहे आणि त्याच्यावर 30% EBITDA मार्जिन होता. EBITDA म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन. तर 30% त्याचा EBITDA मार्जिन होता 10 लाखावर, म्हणजे त्याचा EBITDA झाला 3 लाख रुपये.
आणि त्याची जे ऍसेट्स आहे त्याच्यावर डेप्रिशिएशन झालं 20 लाख रुपये, म्हणजे त्याचं इबिट झालं 2,80,000 रुपीज. आणि त्याला 10% इंटरेस्ट पे करावा लागत होता, जे त्यांनी 1 लाख रुपये बँकेकडून घेतले. टोटल 10,000 रुपये त्याला पे करावा लागत होता. तर त्याचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे इबिट डिवायडेड बाय इंटरेस्ट, म्हणजे 2.8 लाख डिवायडेड बाय 10,000, 28x. याचा अर्थ की 1 रुपयाचा इंटरेस्ट पे करायसाठी रुचित हा 28 रुपये कमावतो त्याच्या बिझनेस थ्रू. This means that every rupees of interest payment due, Ruchit is generating EBIT of 28 times. 28 रुपये हा त्याच्या रेग्युलर बिझनेस मधून तो कमावतो. हे झालं आता आपलं लिव्हरेज किंवा डेप्थ रेशो. त्याच्यानंतर असतात प्रॉफिटेबिलिटी रेशोज. प्रॉफिटेबिलिटी 2 प्रकारे हे आपण मेजर करू शकतो. एक मार्जिन आणि दुसरं आहे रिटर्न. आपण जनरली म्हणतो की बिझनेसमध्ये किती मार्जिन आहे, किती रुपयाचं मार्जिन आहे तुला. कोणी म्हणते 10 रुपयाचं मार्जिन आहे, 15 रुपयाचं मार्जिन आहे. तर मार्जिनची डेफिनेशन बेसिकली हे आहे की बाईंग प्राइस, डिफरन्स बिटवीन बाईंग प्राइस अँड सेलिंग प्राइस. म्हणजे आपण 150 रुपयाची वस्तू जर 100 रुपयाला 150ला विकत असेल एखादी वस्तू जी 100ला घेतलेली आहे, त्याला आपण म्हणतो मार्जिन 50 रुपयाचा आला. आणि दुसरं आहे प्रॉफिटेबिलिटी चेक करायचं रिटर्न्स. म्हणजे किती पर्सेंट आपल्याला रिटर्न आलेले आहे. द अमाउंट ऑफ मनी अ कंपनी मेक्स कम्पेअर टू इट्स साईज. म्हणजे एखाद्याने 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे मार्केटमध्ये आणि त्याला 20,000 रुपये मिळाले, तर त्याचं रिटर्न झालेलं आहे अॅन्युअल रिटर्न 20%. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ की रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट करतात. तर सपोज समीरनी एक बिझनेस सुरू केलेला आहे, रिबन्स अँड बलून्स या कंपनीसोबत फ्रँचाइज बिझनेस सुरू केलेला आहे आणि त्यांनी 30 लाख रुपीज त्याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे. समीर काय करतो, समीर कंपनीला हा केकची ऑर्डर देतो आणि फॅक्टरी प्राइस मध्ये तो रिसीव्ह करतो. समीर काय 1 केजीचा केक हा 200 रुपये त्याला कंपनीकडून घेतो आणि 800 रुपयाला तो रिटेलर जे कस्टमर असतात त्याला सेल करतो. आणि आता त्याचं आपण प्रॉफिट मार्जिन बघू की समीरचं प्रॉफिट मार्जिन काय आहे. समीर काय करत होता, 200चा केक 800ला विकत होता, तर त्याचं ग्रॉस प्रॉफिट झालं सेल्स मायनस बाईंग कॉस्ट 800 मायनस 200 600 रुपीज हे मार्जिन हे झालं ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस प्रॉफिट मार्जिन झालंय 75%. आता समीरला 200 रुपयाचा केक पडला, कारण तो काय जे त्याची हे फ्रँचायझी कंपनी आहे, त्या फ्रँचायझी कंपनीला समीर हा बल्क ऑर्डर देतो आणि ती फ्रँचायझी कंपनी फक्त समीरलाच नाही, तर अशा समीर सारख्या बऱ्याच कंपन्यांना, बऱ्याच त्याच्या फ्रँचायझी जे शॉप्स आहेत त्यांना केक सेल करते. म्हणून ते 200 मध्ये सेल करू शकतात. आणि समीर काय करतो, 200 मध्ये घेतलेला केक हा 800 मध्ये रिटेल कस्टमरला सेल करतो. आणि हे करत असताना त्याला म्हणजे काय शॉप स्वतः समीरला मॅनेज करावं लागतं, एम्प्लॉईजचे सॅलरीज मॅनेज करावं लागतात आणि त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स, मार्केटिंग, जे बोर्डिंग्स आहे आणि इतर सगळं खर्च हे समीरला मॅनेज करावं लागतं. तर समीरच्या शॉपचा रेंट आहे 35,000 आणि एम्प्लॉईजची सॅलरी आहे, म्हणजे त्यांनी जे 2 माणसं ठेवलेले आहेत त्यांना सॅलरी द्यावी लागते 25,000. लॉजिस्टिक्स आणि मार्केटिंग आणि अदर एक्सपेन्सेस 30,000 रुपये. तर टोटल समीरचा जो खर्च आहे तो 90,000. आता समीर काय करतो, हा महिन्याला 200 केक विकतो. 200 गुणिले 800 म्हणजे 1,60,000 रुपये. तर त्यात आपण इबिडता काढू शकतो की अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन. समीरच्या केसमध्ये इबिडताचा जनरली फॉर्म्युला आहे सेल्स मायनस रॉ मटेरियल कॉस्ट मायनस ऑपरेटिंग कॉस्ट. समीरनी सेल केला 1,60,000चा, 20,000चं त्यांनी जे केक्स परचेस केले होते बलून्स अँड रिबिन कंपनीकडून, आणि 90,000 त्याची ऑपरेटिंग कॉस्ट होती. इबिडता झाला त्याचा 50,000. आणि इबिडता मार्जिन
म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण आपण या केसमध्ये म्हणतो. इबिडचा मार्जिन झाला 50,000 डिवायडेड बाय सेल्स 1,60,000. तर इबिडचा मार्जिन इज 31.2%. हे समीरच्या केसमध्ये झालं. म्हणजे समीर नॉर्मल ऑपरेशन रन केल्यानंतर 31.2% प्रॉफिट जनरेट करतो. आता नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो म्हणजे की कंपनीनं रेव्हेन्यू किती जनरेट केला आणि त्याचं एक्सपेन्सेस हे डायरेक्ट आपण बॅलन्स शीट मधूनच बघू शकतो की टोटल एक्सपेन्सेस किती झाले आणि टोटल रेव्हेन्यू किती झाला आहे. तर आता नेट प्रॉफिट मार्जिन आपण इबिडता बघितलं की ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि इबिडता नंतर समीरला काय करावं लागते, समीर हॅज टू पे 25% टॅक्सेस ऑफ इट्स प्रॉफिट अँड ही डझंट हॅव एनी लोन. सो नेट प्रॉफिट इज इक्वल्स टू इबिडता मायनस डेप्रिशिएशन मायनस इंटरेस्ट मायनस टॅक्स. समीरच्या केसमध्ये इबिडता आहे 50,000, त्याचं डेप्रिशिएशन काही नाही आहे आणि इंटरेस्ट त्यांनी लोन काही घेतलेलं नाही आहे आणि त्याला 25% टॅक्स पे करावा लागतो ऑफ द प्रॉफिट. सो त्याचं नेट प्रॉफिट झालं 37,500. तर नेट प्रॉफिट मार्जिन समीरचं झालं आहे 37,500 डिवायडेड बाय टोटल सेल्स 1,60,000, 23.4%. आणि 20% मार्जिन हे कुठल्याही कंपनीसाठी नेट प्रॉफिट मार्जिन हे चांगलं समजलं जातं. त्याच्यानंतर मार्जिन झाल्यानंतर आपण आता येतोय रिटर्न कडे. रिटर्न मध्ये रिटर्न रेशोज असतात. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन ऍसेट अँड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. तर त्यापैकी आपण पहिले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघू. तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला आहे गेन फ्रॉम इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय इन्व्हेस्टेड कॅपिटल. म्हणजे मी किती इन्व्हेस्ट केलेला आहे आणि मला किती फायदा झालेला आहे. सिंपल आहे. तर समीरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू की समीरनं 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचं मंथली इन्कम होतं 37,500. सो अॅन्युअल इन्कम झालं त्याचं 4,50,000. तर समीरच्या केसमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 4,50,000 डिवायडेड बाय टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड 30 लाख. तर ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 15%. आणि रिटर्न ऑन इक्विटी समीरचा आहे एकट्याचाच इक्विटी त्यांनी टाकलेला आहे. त्याच्यामुळं या केसमध्ये रिटर्न ऑन इक्विटी आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे तो तेवढाच राहील 4,50,000 डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड म्हणजे त्याचा एकट्याचाच फंड होता 30 लाख. तर रिटर्न ऑन इक्विटी इज ऑल्सो 15%. रिटर्न ऑन ऍसेट. तर कंपनीचा ऍसेट मीन्स त्यात सगळ्या गोष्टी आल्या मग बँक बॅलन्स, कॅश, इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेंटरी. समीरच्या केसमध्ये लेट अस इमॅजिन की त्याचा टोटल ऍसेट 45 लाख आहे. तर रिटर्न ऑन ऍसेट आहे त्याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय टोटल ऍसेट. तर त्याचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स 4,50,000 आणि त्याचं टोटल ऍसेट 45 लाख. सो रिटर्न ऑन ऍसेट इज 10%. त्याच्यानंतर हा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा थोडा इम्पॉर्टंट आहे. जनरली स्टॉक सिलेक्शन करताना बरेच लोक बघतात. This ratio can help to understand how well a company is generating profit from its capital as it is put to use. म्हणजे कंपनीचा किती पैसा इन्व्हेस्टेड आहे आणि त्यांनी त्यामध्ये किती रिटर्न कमावलेला आहे हे याच्यावरून दिसते आपल्याला. This capital is a combination of investment by the founder आणि लोन. तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चा फॉर्म्युला आहे इबिट म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स अँड डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. तर आपण या केसमध्ये बघू शकतो की टॅक्स इथं जोडलेला आहे. ते जोडायचं कारण काय आहे तर कॅपिटल आपण त्याला डिवाइड करत आहोत कॅपिटल एम्प्लॉईडनी. कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते पण जोडतो.
त्यामुळे आपण इथं टॅक्स जोडलेला आहे. आणि जर कर्ज नसेल तर रिटर्न ऑन इक्विटी इक्वल्स टू रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. सो समीरच्या केसमध्ये काय, कॅपिटल एम्प्लॉईड हा रिटर्न ऑन इक्विटी सेमच राहील. सो कॅपिटल एम्प्लॉईड रुपेश इक्वल्स हां, हां. रुपेश सॉरी इंटरप्शन करतो. हे हं, हं. कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये शेअर होल्डर्स सुद्धा येते का, म्हणजे इन्व्हेस्टमेंट येस. इक्विटी? शेअर होल्डरची जसं आता या इन्व्हेस्टमेंट येते ते. केसमध्ये फक्त त्याचीच आहे, शेअर होल्डर्सची म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये येते का मग? कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये येते. म्हणजे येते ना? कंपनीजवळ जेवढंही ॲसेट्स आहे किंवा जेवढंही कॅपिटल आहे, हा. जे ते त्यांनी कसं एम्प्लॉईड केलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपण शेअर होल्डर आहे तर आपलं सुद्धा त्या कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये येते म्हणजे. येस. कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये येते आणि त्यांनी घेतलेलं कर्ज सुद्धा येते ते. ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. त्यामुळेच आपण याच्यात टॅक्स पण जोडतो आणि बाकीच्या जे रेशोज कॅल्क्युलेट करत आहोत त्यामध्ये आपण टॅक्स काढून टाकतो. म्हणजे फक्त प्रॉफिट ला डिव्हाइड करतो. कॅपिटल एम्प्लॉईड आपण काय पकडतो याच्यात, की टोटल ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज याच्यात मायनस का केलेलं आहे? कारण की जे शॉर्ट टर्म त्याच्यावर ऑब्लिगेशन्स आहे, ते त्याला आता पे करायचे आहे. त्याच्यामुळं ते करंट लायबिलिटीज इथं मायनस केली आहे. की याच्यात खाली लिहिलेलंच आहे मी, व्हाय द करंट लायबिलिटीज हॅव टू सबस्ट्रॅक्ट बिकॉज these are the liabilities which are yet to be paid and hence not invested in the business or not employed in the business. आता आहे की व्हॅल्युएशन रेशो, म्हणजे एखादा स्टॉक जर आपल्याला घ्यायचा आहे तर त्याचं व्हॅल्युएशन आपण कसं डिसाईड करायचं. After analyzing all the ratios, now you can decide in which company or stock you can invest. हे जे आपण फायनान्शियल हे जे रेशोज बघितलेले आहे ते इंडिकेट्स करतात की फायनान्शियल स्ट्रेंथ कशी आहे कंपनीची. ठीक आहे. ऑल द अबव रेशोज विल प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल स्ट्रेंथ ऑफ द कंपनी. आता आपण येऊ व्हॅल्युएशन रेशोवर. व्हॅल्युएशन रेशो जे दाखवतात की स्टॉक प्राइस जी आहे कंपनीची ती अट्रॅक्टिव्ह आहे की ओव्हर प्राइस आहे. आणि जनरली एक असं हे आहे फंडामेंटल अनालिसिसमध्ये की इवन दो फायनान्शियल स्ट्रेंथ ऑफ द कंपनी इज गुड, इट इज नॉट सजेस्टेड टू इन्व्हेस्ट इन अ ओव्हर प्राइस स्टॉक. त्याचं रिझन खाली दिलेलं आहे मी, की धिस विल एक्सपोज टू फ्युचर करेक्शन अँड हायर रिस्क. दुसरं आहे फ्युचर प्राइस ॲप्रिशिएशन लिमिटेड, म्हणजे की तुम्ही एखादा स्टॉक हा ओव्हर प्राइस मध्ये घेतला तर फ्युचरमध्ये ॲप्रिशिएशन तुम्हाला लिमिटेड मिळू शकते. आणि तिसरं आहे की स्लाइट फायनान्शियल अंडर परफॉर्मन्स, म्हणजे कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये थोडाही चेंजेस झाला तर इट मे लीड टू बिग प्राइस करेक्शन्स. सो इट इज सजेस्टेड नॉट टू इन्व्हेस्ट इन अ ओव्हर प्राइस स्टॉक. तर व्हॅल्युएशन अनालिसिसचे ऍक्च्युअली 3 मेथड आहे. प्राइस टू सेल्स, प्राइस टू बुक व्हॅल्यू आणि प्राइस टू अर्निंग रेशो. जो मोस्ट फेमस आहे प्राइस टू अर्निंग रेशो. आपण पहिले बघू प्राइस टू सेल्स रेशो काय. दिस रेशो compares a company's revenue to its stock price. म्हणजे प्राइस टू सेल्स रेशो मध्ये एक बघतो आपण की कंपनीनी किती रेव्हेन्यू जनरेट केला सेल्स थ्रू आणि त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन काय आहे. त्याचा फॉर्म्युला आहे प्राइस टू सेल्स रेशो इक्वल्स टू मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय अॅन्युअल रेव्हेन्यू. तर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे आणि त्यांनी एका वर्षात किती रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे याचा जो डिफरन्स असतो तो आपल्याला देतो प्राइस टू सेल रेशो. इफ द प्राइस टू सेल रेशो इज 2x, दॅट मीन्स इन्व्हेस्टर्स आर रेडी टू पे ₹2 फॉर एव्हरी सेल ऑफ ₹1. रुपेश हायर द प्राइस. हा, रुपेश, हे अॅन्युअल रेव्हेन्यू म्हणजे प्रॉफिट समजायचं का अॅन्युअल? अॅन्युअल प्रॉफिट. येस, अॅन्युअल रेव्हेन्यू म्हणजे अॅन्युअल प्रॉफिट. ओके ओके, ठीक. आता आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल दिल्यानं थोडं क्लिअर अंडरस्टँडिंग होईल की प्राइस टू सेल्स रेशो काय आहे.
आता इन्फोसिसचं आपण जर बघितलं तर मार्केट कॅपिटल आहे 7,42,000 करोड आणि त्यांनी एका वर्षात जो रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे 1,49,000. तर याचा पीएस रेशो झाला मार्केट कॅपिटल डिवायडेड बाय रेव्हेन्यू मीन्स पीएस रेशो झाला 4.97 म्हणजे 5 पकडू आपण रफली. आणि LICच्या केसमध्ये आपण बघू मार्केट कॅपिटल आहे LICचं 7,01,000 करोड आणि LICनं रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे 8,56,950. तर LICच्या केसमध्ये पीएस रेशो झाला 0.81. याचा अर्थ काय आहे की इन्व्हेस्टर्स आर रेडी टू पे इथं खाली लिहिलेलं आहे की इन्व्हेस्टर्स आर रेडी टू पे ₹5 फॉर ₹1. इन्फोसिसच्या केसमध्ये इन्व्हेस्टर्स आर रेडी टू पे ₹5 फॉर ₹1 ऑफ रेव्हेन्यू जनरेशन आणि LICच्या केसमध्ये आपण पाहू शकतो की इन्व्हेस्टर्स आर रेडी टू पे ओनली 0.8 पैसा फॉर रेव्हेन्यू जनरेशन ऑफ ₹1. तर आपण इथं पाहू शकतो की इन्फोसिस हा थोडा ओव्हर प्राइस स्टॉक आहे आणि LIC हा अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. मग तर आपण जनरली कुठल्याही कंपनीचा पीएस प्राइस टू सेल रेशो पाहून आपण डिसाईड करू शकतो की याचं व्हॅल्युएशन काय आहे. त्याच्यानंतर येते प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. दिस रेशो कम्पेअर्स द कंपनीज मार्केट कॅपिटल टू इट्स बुक व्हॅल्यू. आता कंपनीचं बुक व्हॅल्यू म्हणजे काय आहे की सपोज कंपनीला आज एक कंपनी आहे आणि तिला दुसऱ्या कंपनीला विकायचं आहे. त्याच्याकडून जो पैसा मला जनरेट तो जो पैसा आला आणि तो जर इन्व्हेस्टरला वाटला तर इन्व्हेस्टरला किती रुपये मिळू शकतात एका शेअर मागं. तर हे जनरली प्राइस टू बुक व्हॅल्यू मध्ये आपल्याला मिळते. तर याचा asset to book value equals to total value of asset minus depreciation minus other expenses. तर जे कंपनीची बुक व्हॅल्यू आहे ते असं ठरवतात की टोटल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट त्यामधनं डेप्रिशिएशन मायनस केल्या जाते आणि अदर एक्सपेन्सेस मायनस केले जाते. जनरली मार्केट कॅपिटलायझेशन इज मोर दॅन द बुक व्हॅल्यू ऑफ द कंपनी. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय आहे की शेअर नुसार शेअरच्या व्हॅल्यूनुसार टोटल नंबर ऑफ शेअरला मल्टिप्लाय केलं तर तिथं आपण ठरवतो की मार्केट कॅपिटलायझेशन. बट बुक व्हॅल्यू असं नसते. बुक व्हॅल्यू म्हणजे ऍसेट व्हॅल्यू ऑफ द कंपनी की आज कंपनीजवळ किती पैसा ऍक्च्युअली अवेलेबल आहे. लेट अस कॅल्क्युलेट द बुक व्हॅल्यू ऑफ एक्साइड इंडस्ट्रीज आपण पाहू. एक्साइड इंडस्ट्रीची ऍसेट व्हॅल्यू आहे 12,835 करोड 12,835 करोड आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स इश्यूड टू पब्लिक 85 करोड. In that case the book value is 12,835 divided by number of shares 85 crore. The book value is 151 per share. This means that if Exide Industries shareholders will get rupees 151 per share if the company decides to sell all its asset and pay off all the debts. तर आता प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो काय आहे. बुक व्हॅल्यू नुसार एक्साइड इंडस्ट्रीचा शेअर हा 151 पर शेअर आहे आणि मार्केटमध्ये एक्साइड इंडस्ट्रीच्या शेअरची प्राइस आता लेटेस्टच काढलेली आहे मी 540 रुपीज आहे. तर प्राइस टू बुक रेशो हा एक्साइड इंडस्ट्री झाला 540 डिवायडेड बाय 151 इक्वल्स टू 3.57x. म्हणजे एक्साइड इंडस्ट्रीचा शेअर्स हा 3.57 टाइम्स हा ट्रेडिंग करत आहे टू इट्स बुक व्हॅल्यू इन द मार्केट. म्हणजे जितका जास्त त्याचा पीबी रेशो आपण म्हणू प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो तितका तो म्हणजे ओव्हर प्राइस शेअर आपण म्हणू शकतो. समरीमध्ये मी सांगेल की रेंज हेल्दी रेंज आणि रिस्की रेंज किती किती आहे. त्यानंतर आहे प्राइस टू अर्निंग रेशो. हा एकदम मोस्ट कॉमनली इन्व्हेस्टर्स पाहतात की प्राइस टू अर्निंग पी रेशो काय आहे. जनरली आपण सगळे डिस्कस करतो की पी रेशो किती आहे, पी रेशो किती. This is the most widely used ratio in the market and this ratio shows the profitability of the company and investors value the profit more than sales. त्याचंच कारण आहे की पीएस रेशो जनरली म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स जनरली पाहत नाही. ते लोक पीई बघतात. बट जे
म्हणजे बिग इन्व्हेस्टर असतात ते सगळा रेशो पाहतात. प्राइस टू अर्निंग रेशोचा फॉर्म्युला आहे स्टॉक प्राइस पर शेअर डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. म्हणजे याचा सेकंड फॉर्म्युलाकडे आपण जाऊ. तो थोडा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे. मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय टोटल प्रॉफिट. ठीक आहे. अर्निंग पर शेअर, नेट प्रॉफिट, अर्निंग पर शेअर. ठीक आहे. हे तर याच्यासाठी काढलेलं आहे मी. आता एक्साइड इंडस्ट्रीचा आपण एक्झाम्पल पाहू की मार्केट कॅपिटलायझेशन एक्साइड इंडस्ट्रीज आहे 47,218 करोड आणि टोटल प्रॉफिट एक्साइड इंडस्ट्रीने जनरेट केलेला आहे 1,051 करोड. तर पी रेशो हा एक्साइड इंडस्ट्रीच्या केसमध्ये झाला की मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय टोटल प्रॉफिट 47,218 करोड डिवायडेड बाय 1051 crore. So it is equals to 44.92x. That means investors are ready to pay for almost 45 rupees for every 1 rupees company is making. So आता आपण विचार करू शकतो की एवढी हाय प्राइस का बरं इन्व्हेस्टर्स पे करतात. तर त्याचं कारण आहे की इन्व्हेस्टर्स काय कंपनीमध्ये फ्युचर पोटेन्शियल पाहतात आणि त्यामुळे ते जास्त प्राइस द्यायला तयार असतात आणि त्याच कारण आहे की शेअरची प्राइस हे वाढतच जाते. तर आपण पाहू शकतो की पी रेशोनुसार की प्राइस हा ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे. आता इथं जे आपण रेशो बघितलेले आहेत सगळे त्याची एक समरी मी इथं तयार केलेली आहे. जे लिक्विडिटी रेशोज पाहिलेले आहे त्यामध्ये करंट रेशो, क्विक रेशो आणि कॅश रेशो. करंट रेशोज आपण बघितलेला आहे तर हेल्दी रेंज आहे त्याची कुठल्याही स्टॉकची 1.2 to 2 आणि रिस्की रेंज आहे लेस दॅन 1. सिग्निफिकन्स आहे करंट रेशोचं की करंट ॲसेट डिवायडेड बाय लायबिलिटीज. आता एक्झाम्पल इथं दिलेलं आहे मी. रिलायन्स इंडस्ट्रीजचा करंट रेशो आहे 1.18 आणि एक्साइड इंडस्ट्रीचा आहे 1.63. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री आणि एक्साइड इंडस्ट्री यांच्यावर जे लोन आहे जे ऑब्लिगेशन्स आहे ते कमी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे क्विक रेशो. क्विक रेशो याची हेल्दी रेंज आहे अबव्ह 0.8 आणि रिस्की रेंज आहे लेस दॅन 0.8. त्याचं सिग्निफिकन्स आहे टू मीट द शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स. रिलायन्स इंडस्ट्रीचा रेशो आहे 0.74 आणि एक्साइड इंडस्ट्रीचा आहे 0.63. क्विक रेशो मध्ये आपण फिनिश गुड नाही पकडत. त्याच्यानंतर आहे कॅश रेशो. कॅश रेशो मध्ये काय जनरली याचा आयडियल फिगर नाही आहे, बट एक मी डेराईव्ह करून काढलेली आहे की 0.5 to 1 हा कॅश रेशो असला पाहिजे आणि लेस दॅन 0.5 थोडं रिस्की आपण समजू शकतो. सिग्निफिकन्स आहे याचा की लिक्विडिटी ऑफ अ फर्म टू मीट इट्स इमिडिएट करंट लायबिलिटीज. रिलायन्स इंडस्ट्रीचा कॅश रेशो आहे 1.2 आणि एक्साइड इंडस्ट्रीचा आहे 0.11 0.133. एक्साइड इंडस्ट्री इथं थोडं रिस्की झोन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर रिस्क अँड लेव्हरेज रेशो. त्यामध्ये डेब्ट टू इक्विटी रेशो हा लेस दॅन 1 हेल्दी मानला जाते आणि अबाउट 2 हा थोडा रिस्की मानला जाते. सिग्निफिकन्स आहे की कंपनीवर कर्ज किती आहे आणि त्यांनी जे फायनान्स केलेलं आहे ॲसेटला त्याला डिवाइड करतात. रिलायन्स इंडस्ट्रीचा डेब्ट टू इक्विटी रेशो आहे 0.44 आणि एक्साइडचा आहे 0.055. दोन्ही कंपन्या इथं बेटर पोझिशन मध्ये आहे. त्यानंतर आहे डेप्ट रेशो. डेप्ट रेशो हा लेस दॅन 0.4 हेल्दी झोन मध्ये आहे आणि अबव्ह 0.6 हा रिस्की झोन मध्ये आहे. म्हणजे याचं सिग्निफिकन्स आहे डेप्ट वर्सेस टोटल ॲसेट. रिलायन्स इंडस्ट्रीचा इथं आहे 0.19 आणि एक्साइड इंडस्ट्रीचा आहे 0.09. सेम शेअर होल्डर इक्विटी रेशो हा थोडा पर्सेंटेज मध्ये काढतो त्याच्यामुळं मोर दॅन 50% आहे तो आणि रिस्की रेंज आहे लेस दॅन 50%. इक्विटी फायनान्सिंग द बिझनेस. शेअर होल्डरची इक्विटी किती पर्सेंट आहे जे बिझनेसला फायनान्स करतात.
रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये आहे 52.99 आणि एक्साईडमध्ये आहे 71%. त्यानंतर आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इंटरेस्ट कव्हरेज रेशो हेल्दी 2 पेक्षा जास्त हेल्दी आहे आणि लेस दॅन 1.5 थोडा रिस्की आपण म्हणू शकतो. आणि याचा आहे ॲबिलिटी ऑफ अ कंपनी टू पे इंटरेस्ट ऑन इट्स आउटस्टँडिंग, म्हणजे कंपनी किती प्रॉफिट जनरेट करते, किती रुपये जनरेट करते 1 रुपया इंटरेस्ट पे करायसाठी. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे 3 आणि एक्साईड इंडस्ट्रीज आहे 29.36. त्यानंतर आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये इबिडता आपण हेल्दी मानतो 20 पेक्षा जास्त आणि रिस्की रेंज आहे लेस दॅन 10. यालाच आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणतो. डेली बिझनेस रन करायसाठी इबिडता किती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे 7.5 आणि एक्साईड इंडस्ट्रीज आहे 11.37. नेट प्रॉफिट रेशो अबव 15% हे हेल्दी रेंज आहे. रिस्की रेंज आहे बिलो 5%. टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेन्सेस. रिलायन्स इंडस्ट्रीज 7.6 आणि एक्साईड इंडस्ट्रीज 6.56. त्याच्यानंतर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, याचा डेटा ऍक्च्युली मला मिळाला नाही आणि बट हेल्दी रेंज आहे की अबव 10% आणि रिस्की रेंज आहे बिलो 5%. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो गेन फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इक्विटी हेल्दी रेंज आहे अबव 20 आणि रिस्की रेंज आहे बिलो 5%. याला रिटर्न ऑन इक्विटी प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय इक्विटी अमाउंट. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे 9.23% and एक्साईड इंडस्ट्री 6.8%. रिटर्न ऑन एसेट हेल्दी रेंज अबव 10%, रिस्क रेंज बिलो 5%. याला आपण काढतो प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय टोटल ॲसेट. रिलायन्स इंडस्ट्री 4.38, एक्साईड इंडस्ट्री 6.24. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड अबव 15% हेल्दी and below 10% थोडा रिस्की मानलं जाते. How well a company is generating profit from its capital as it is put into use. Reliance Industry 9.9, Exide Industry 10.71. त्यानंतर आहे व्हॅल्युएशन रेशो, की जे ठरवतात की आपण कंपनीचं व्हॅल्युएशन कसं करायचं. तर प्राइस टू सेल रेशो हेल्दी रेंज 1 to 2 and रिस्की रेंज अबव 5. याचा फॉर्म्युला आहे मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय अॅन्युअल रेव्हेन्यू बिफोर टॅक्स. रिलायन्स इंडस्ट्री 3.77, एक्साईड इंडस्ट्री 2.82. प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो हेल्दी रेंज लेस दॅन 2, रिस्की रेंज अबव 5. प्राइस पर शेअर डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. रिलायन्स इंडस्ट्री 2.65, एक्साईड इंडस्ट्री 3.56. आणि पी रेशो लेस दॅन 20, हेल्दी, रिस्की रेंज अबव 30. त्याचा फॉर्म्युला आहे मार्केट कॅपिटलायझेशन डिवायडेड बाय टोटल प्रॉफिट. रिलायन्स इंडस्ट्री 30.6 आणि एक्साईड इंडस्ट्री 52.41. सो थँक्यू. रुपेश, खूप खूप हा. छानच एकदम इलॅबोरेटिव्ह सांगितलं. ही स्लाइड तशीच ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एक्झाम्पल देऊन सांगितलं ते त्यामुळे इतकं ते सोपं झालं ऐकायला आणि समजायला. खूपच छान. आणि मला वाटतं हा जो शेवटचा जो स्लाइड आहे या सगळ्यांचा या स्लाइडचा सगळ्यांनी फोटो घेऊन ठेवावा, कारण ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे आपल्याला कम्पेअर करायला जेव्हा आपण स्टॉक घेऊ. तर थँक्यू सो मच रुपेश. हा, थँक्यू. हा, तर आता मी थोडस हे म्हणेल की इथं सगळं आता आपल्याला थेरॉटिकल माहित झालं की कसे रेशो पाहायचे आहेत, किती रेशो पाहायचे आहेत, पण कुठे पाहायचे आहेत हे थोडं तेवढंच महत्वाचं आहे. तर मी आता तुझं स्क्रीन शेअरिंग थांबवून मी ट्राय करतो. तर स्क्रीनरवर आपल्याला हे पाहायचे असतात. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो, दिसत आहे. दिसत आहे ना? तर तुलाही माहितीच असेल स्क्रीनरवर आपण हे सगळे रेशो पाहतो.
तर स्पिनर मध्ये आपण जनरली मग आता हे रेशो पाहिल्यानंतर आपण काय करतो, हे रेशो जेव्हा पाहतो तर याचे पियर जे कंपनी आहेत, जसं आपण आता फॉर एक्झाम्पल ऑइल इंडस्ट्री घेतली तर बाकीच्या ऑइल इंडस्ट्री सोबत ते कम्पेअर करतो. कमोडिटी इंडस्ट्री आहे तर बाकीच्या कमोडिटी इंडस्ट्री सोबत आपण ते कम्पेअर करतो. सेम आपण एखादी जर फार्मा कंपनी घेतली तर बाकीच्या फार्मा कंपनी सोबत आपण ते कम्पेअर करतो. तर आपल्याला ज्या कंपनीचा स्टॉक घ्यायचा आहे, आता एखादं ऑइल कंपनी आहे समजा, तर ऑइल कंपनी एखादी आपण पाहू आणि त्याला मग कसं कम्पेअर करायचं. आता ओएनजीसी आहे समजा, ओएनजीसी आपण निवडली. आता ओएनजीसी निवडल्यानंतर हा चार्ट तुझ्या समोर येईल. तर हा चार्ट कसा आला, यात जे दिसत आहे यात जवळपास महत्वाचे सगळे रेशो आलेले आहेत. पी रेशो आलाय, आरओसी आलेला आहे, पेग रेशो आलेला आहे, डेट आलेला आहे, डेट टू इक्विटी रेशो, बुक व्हॅल्यू आलेली आहे, करंट व्हॅल्यू आलेली आहे, हाय लो ऑफ द शेअर प्राइस आलेली आहे. म्हणजे जवळपास बरेचसे रेशो आलेले आहेत. तरी पण आपल्याला जे आता रुपेशने सांगितलं ते रेशो जर ऍड करायचे असतील तर आपल्याला इथे जाऊन ऍड करता येतील. तर आता एखादा रेशो आता आपण पी टाकू, पी मला वाटते आहे याच्यात, आहे का? पीएस टाकू शकतो पीएस. पीएस टाकून पाहतो मी, आहे का याच्यात, तर येस. पीएस किंवा पीबी टाकू शकतो आपण. ओके. पीबी प्राइस टू बुक व्हॅल्यू. यात पी वर्सेस पीबी वर्सेस पी आलं. मला वाटते पीबी पीबी फक्त पीबी देतात, ते पीबी गुणिला पी देतात. तर अशा प्रकारचं आपण आता तसं आता हे समजा हे काढायचं, हे आता एखाद्या वेळेस आपल्याला डेट टू इक्विटी नको आहे यातून, तर आपण राईट क्लिक करून, नाही सॉरी राईट क्लिक करून नाही होत, एडिट मध्ये जावं लागेल. एडिट मध्ये जाऊन आपण डेट टू इक्विटी काढून टाकला आहेत, बरोबर. काढून टाकला आणि परत आपण तिथे गेलो तर त्यातून डेट टू इक्विटी निघून गेला. आपल्याला परत वाटत नाही डेट टू इक्विटी पाहायचं आपल्याला, तर परत तिथे आपण डेट टू इक्विटी डीई पूर्णच टाईप करावं लागेल. डेट टू इक्विटी म्हणजे हा आला. तर हाऊ धिस यू कॅन ऍडजस्ट युअर स्क्रीन, आणि तुम्हाला जे जे रेशो पाहायचे आहेत ते रेशो आपण इथे पाहू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे की हे रेशो पाहिल्यानंतर ही कंपनी त्याच्या पिअर ग्रुप सोबत कम्पेअर करायची आपल्याला, आणि मग आपण ठरवतो की ह्या कंपनीचा शेअर ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे. तसे रेशोज तर आपल्याला सांगतातच, पण पिअर सोबत कम्पेअर करून आपल्याला अजून काही चांगली कंपनी मिळू शकते. तर मग ह्या वरच्या लाईन मध्ये दिसते आपल्याला पिअर्स. पिअर्स मध्ये गेल्यानंतर एवढ्या मोठ्या ह्या ऑइल कंपनीज आहेत आणि याचं सगळं आपल्याला पी रेशो दिसतोय, मार्केट कॅप दिसतोय, प्रॉफिटेबिलिटी दिसते, सेल्स दिसत आहे, आरओसी दिसते, आणि ब्याती आपण बऱ्याचशा गोष्टी टाकू शकतो. जसं इथे एडिट कॉलम मध्ये जाऊन आपण बाकीच्या गोष्टी टाकू शकतो ज्या आता रुपेशने सांगितल्या, आणि त्या आपल्या या सगळ्या ऑइल कंपनी सोबत आपण कम्पेअर करू शकतो. तर कम्पेअर केल्यानंतर जर आपल्याला ओएनजीसी चांगली वाटली बाकी कंपन्या तुलनेत, देन वी कॅन बाय द शेअर ऑफ द कंपनी. एम आय करेक्ट रुपेश? हॅलो रुपेश. हा, ऍक्च्युअली काय आहे, जनरली काय आहे, सपोज कुठलाही व्हॅल्युएशन रेशो म्हणा किंवा हे पिअर इंडस्ट्रीज असतात त्यांचे जवळपासच असतात. जसं आयटी इंडस्ट्रीचं आपण जर व्हॅल्युएशन बघितलं तर हो. सगळ्या आयटी इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन हे खूप जास्त आहे पूर्ण. ओके. तर आपण त्यात आयटी आपण एक इंडस्ट्रीच्या टाकून पाहू पिअर ना, टाकून पाहू आपण. हा आयटी इंडस्ट्रीजचं जर व्हॅल्युएशन रेशो कुठलाही बघितला, पी इन्फोसिस रेशो टाकला जर आपण, बघितला, हा आणि पियर्स पाहू याचे आपण. आता हे बेसिक आहे, बेसिक स्क्रीन मध्ये दिसतंय, आणि पियर्स पाहू. आता पी जवळपास बरोबर आहे रुपेश तुझं, पी जवळपास सारखा आहे, फक्त काही कंपन्या थोडस जास्त आहे. मला वाटतं टेक महिंद्रा, परसिस्टंट वगैरे जास्त दाखवत आहे. आणि जसं तुझं म्हणणं आहे की पी इज गुड व्हेन इट इज अबाउट 20 to 30 ना बिटवीन. म्हणजे नॉर्मली असं म्हटलं जाते की पी हा निफ्टीचा, टोटल निफ्टीचा किंवा कंपनीचा हा जर 20च्या खाली आला म्हणजे इन्कम, म्हणजे त्याचं ऍक्च्युअली पिअर कंपन्यांसोबतही त्याचं कंपॅरिझन करावं लागते, बट तो खूप कमी आला तर तिथंच तुम्ही बाय करू शकता म्हणून.
ओके ओके, म्हणजे ती अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे तो स्टॉक अंडर अंडर व्हॅल्यूड आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आधी आपण फंडामेंटल अनालिसिस केलं, त्याच्यावरून कंपनी निवडली, त्याच्यानंतर मग तो 20च्या खाली आहे की नाही पाहाला पी, आणि मग ती कंपनी आपण बाकी कंपन्यांसोबत पीअर कंपॅरिझन केलं आणि मग आपण ती कंपनी निवडू शकतो. तर आता यावरून असं पाहिजे आपल्याला की टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल, विप्रो याचे जवळपास पी सारखे आहेत. मार्केट कॅप जवळपास 10 मला वाटतं किती 1000 करोडच्या वर आहे, म्हणजे त्या कंपन्या चांगल्या आहेत. बाकी ते प्रॉफिटेबिलिटी वगैरे आपण मागच्या वेळेस पाहिलंच आहे बेसिक फंडामेंटल मध्ये. तर असं आपण हे यात पाहू शकतो. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रॉफिट अँड लॉस आहे, बॅलन्स शीट आहे. तर मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी बाकीच्या आहेत, ज्या प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, तर ह्या टॉपिक जर कोणी इंटरेस्टेड असेल घेण्यात, तर फारच छान. नाही तर मग मी अमोलला म्हणू शकतो. राजेश्वर, हा राजेश्वर, हा काय हरकत आहे, हरकत नाही ना अमोलला? अमोल सीए असल्यामुळे तो आपल्याला कंपन्यांच्या क्वालिटी अनालिसिस बद्दल मला वाटतं चांगलं सांगू हो, शकतो. नक्कीच नक्कीच सांगू शकेल. हा, तर मी त्याला म्हणून पाहिल, म्हणजे मग आपलं झालं फंडामेंटल अनालिसिस, आणि त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस झालं. म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडंसं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केलं, 6 पॉईंट्स पाहिले, त्यानंतर त्याचे रेशोज रुपयाशी सांगितले आज त्याच्यावर बेसिस जे असलेले. आता क्वालिटी कशी आहे कंपनीची हे आता आपण अमोलकडून शिकून घेऊ. अमोल मला वाटतं चांगलं सांगू शकेल. चांगलं सांगेल तो. तर नेक्स्ट टाइमला मला वाटतं आपण अमोलला इन्व्हाइट करू ते सांगायला. नक्कीच. अजून कोणाचे काही इनपुट्स? अनिल गाले, मला वाटतं तो फक्त जॉईन करून बाहेर गेला काय माहिती. चंद्रकांत, चंदू भाऊ नाही, त्यांचंही तसंच दिसतंय. अच्छा, नाही मला वाटतं रेशोज ऐकल्यानंतर सगळेजण बंद. चंदू भाऊ, नमस्कार. नमस्कार दादा. हाँ, अरे तू कहाँ गया था? देखो आवाज दे रहे हैं हम कब से। नहीं नहीं, अभी जस्ट मैं ये सब आपका जो एनालिसिस है और जो ये सर ने जो रिपोर्ट बताया ना, एक्चुअली आई एम केमिकल इंजीनियर। मेरा जो बैकग्राउंड है वो बिल्कुल प्योरली केमिकल है। और ये सारी चीजें, और खासकर जो मतलब स्कूल टाइम पे जिन सब चीजों से डर लगता था ना, वो यही सब चीजें हैं जो आप लोगों ने समझाई। तो मेरे लिए तो क्या है कि मतलब फ्रेंकली स्पीकिंग, मतलब बहुत ज्यादा नया सब्जेक्ट है, बहुत ज्यादा। तो मतलब मैंने जो चीजें बेसिकली समझी, जो रुपेश जी ने समझाई, मतलब इट इज रियली रियली वेरी नाइस इंफॉर्मेशन। मतलब मेरे जैसे अनपढ़ आदमी को भी बहुत कुछ समझ में आया। मतलब तो मैं अनिल, अब तू सीख ले कि तेरे कंपनी का पीई वगैरह सब निकल के अगली बार होमवर्क है तेरे लिए, पूरा बता हमको क्या क्या है। तो एग्जैक्टली दादा, एग्जैक्टली। मतलब इन्होंने जो एकदम सिंपल वे में जो प्रेजेंटेशन तैयार किया, आई एम रियली अप्रिशिएट। मतलब बहुत अच्छा प्रेजेंटेशन था। बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। और हाँ, बहुत ही मतलब छोटी छोटी चीजों को उन्होंने हाईलाइट करके समझाया। सटीक बोलेंगे, जो सटीक बिल्कुल। एकदम सटीक बोल सकते हैं, क्योंकि आज मतलब जो मैंने इसमें जो मतलब बुक वैल्यू और ये जो चीजें मतलब सुनी थी, सिर्फ मतलब दिमाग में थी ऐसा कुछ होता है। आज हमारा अभी जैसे मेरी कंपनी का कोई भी ये रखना होता है प्रपोजल। जैसे अभी मेरा अभी नेक्स्ट मंथ में मेरा सीसी रिन्यूअल है। तो उसके लिए जो बैलेंस शीट तैयार करनी होती है, उसमें जो ये सारे आप लोगों ने पॉइंट बोले, ये सब आते हैं उसमें। बट फ्रेंकली स्पीकिंग, इसमें क्या होता है कि हमारे जो सीए हैं, हम उन पे छोड़ देते हैं सारी चीजें। सर देख बराबर। लेना नहीं, अपन कुछ अगली बार मतलब। हाँ अमोल को जी, बोलेंगे ऐसे ही सिंप्लीफाइड वे से हमको समझा करके, तो बैलेंस शीट भी अपन हाँ समझ जाएंगे। एग्जैक्टली। बैलेंस शीट में दादा सीरियसली मतलब कई पॉइंट ऐसे होते हैं कि जो हम सीए पे छोड़ देते हैं। वो अपने सर के ऊपर से जाते हैं, वो बोलता है, बोले गाले जी ये रेशियो कितना रखना हुआ।
मैं एक ही जवाब देता हूँ, मैं कहा, सर ऐसा करना है कि बैंक को प्रॉब्लम नहीं होना चाहिए, सीसी माइनस नहीं होनी और चाहिए। लोन मिलना चाहिए। तो लोन बराबर मिलना चाहिए अपनी जो, और प्रॉफिट इतना भी मत वो करो कि अपने को तकलीफ जाए लाइक दिस। लेकिन व्हाट एवर इट इज, ये इट्स अ पार्ट ऑफ जॉब। बट ये जो रुपेश जी ने प्रेजेंटेशन दिया, और इसमें जो मतलब बेसिक चीजें हमको कंपनी के बारे में समझने को मिली, तो मतलब इससे ना इंटरेस्ट जाग रहा है। तो मेरी एक ही रिक्वेस्ट है रुपेश जी से, कि वो जो पावर पॉइंट प्रेजेंटेशन है ना, वो ईमेल करवा दीजिए सारे जरूर मेंबर जरूर को, बिल्कुल, अपन है ना। रिकॉर्डिंग भी रख ही रहे हैं इसकी। हाँ, रिकॉर्डिंग तो ठीक है, बट वो रिकॉर्डिंग जनरली एक बार रिकॉर्डिंग में राजेश्वर को पीपीटी हाथ शेयर में आ करता जाए हूँ, ना। और वो उसको अच्छे फॉर्म में अपने को सबको शेयर करता है। अच्छा अच्छा, हाँ, बढ़िया बढ़िया। तो मतलब वो एक बार पीपीटी एक बार और अच्छे से पढ़ लेंगे ना, बेसिक चीजें थोड़ी सी, तो बराबर है। मतलब रिपीटेडली होगी तो काफी मजा आएगा उसमें फिर, और अगली क्लास में और इंटरेस्ट आएगा फिर। बराबर है। है ना। थैंक चंदू यू। काय चंदू काय म्हणायचं का? चंदू. हा नमस्कार, आवाज येतोय का? हो हो हो. हा ठीक आहे, नमस्कार. मागचे 2 सेशन ऍक्च्युली मी अवेलेबल नव्हतो, बाहेर असल्यामुळे. ओके. ओके, यावेळेस ऍक्च्युली ग्रुप मध्ये जॉईन झालो, मग आज संधी होती. शेअर मार्केटचा जर विचार केला ना, तर मी जवळपास तसं कनेक्ट 2008 पासून आहे. अरे वा. पण पॉझिटिव्हली 2008 पासून जरी असलं तरी मी त्यात इन्व्हेस्टमेंट काय फारशी नव्हती केली. कोरोना पासून मी ऍक्च्युली कोर्स कम्प्लीट केला पूर्ण कोरोनामध्ये. म्हणजे पूर्ण कोर्स 3 मंथचा होता, आणि पूर्ण माझ्याकडे त्याचं हे म्हणजे हँडबुक पूर्ण मी स्वतः नोट्स हे करून त्याच्यावरती स्टडी केला 5-6 महिने. आणि त्याच्यानंतर 2020 पासून मी इन्व्हेस्टमेंट चालू केली. आणि फार मोठ्या प्रमाणात नाही, पण साधारण बऱ्यापैकी प्रॉफिट मला त्यात मिळतो. काही पहिले काही दिवस इंट्राडे होतं करत, पण इंट्राडे मध्ये एक दिवस मला बऱ्यापैकी फटका बसला, तो 10,000-1,000चा. तेव्हापासून मी इंट्राडे हा प्रकार बंद केला, कारण ते थोडंसं जे आपण म्हणतो ना, हेच आहे, रिस्की आहे. हा रिस्की आहे. म्हणजे मग ते स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म हे दोन्ही बेस्ट ऑप्शन आहेत. आणि स्टडी तसा बऱ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण आता ही जरा उजळणी झाली. 5 वर्ष आले ना, 5 वर्षात परत थोड्याशा काही गोष्टीची उजळणी झाली. ते आता बेसिकली सगळ्या गोष्टी आपण स्टडी न करता 2-4 पॅरामीटर स्टडी करून मी एंट्री घेतो एकदम. लोअर व्हॅल्यू जिथून रिटर्न होतो, माझं जे हे जे सपोर्ट आणि हे या सिस्टीम रेजिस्टन्स. मी जास्त काम करतो एकदम. म्हणजे बॉटमला आला आणि ज्या सपोर्ट वरून तो जो रिटर्न झाला, ते 1-2-3 दिवस ट्रेंड घेतो. ठीक आहे, म्हणजे समजा 100ला सपोर्ट आहे आणि तो 100 पर्यंत आला आणि तिथून रिटर्न फिरला 104-105 ला आला, तर त्यावेळेस बाय करायचं, 5 रुपयाचा लॉस आपल्याला येईल, पण तिथून तो आपल्याला 10-15% रिटर्न देतो एकदम. दुसरं आणखी सांगायचं म्हटलं तर माझे जे 2 मित्र आहेत, म्हणजे टाटा मोटर्स मध्ये मी आहे ना, तर टाटा मोटर्स मध्ये माझे 2 मित्र, त्यांनी 2 वर्ष कंपनी रिझाईन दिली, आणि दोघेही मित्र याच्यामध्ये 1999 पासून ऍक्टिव्ह आहेत. एक जण तर झी बिझनेसवर असतो, आशिष केळकर म्हणून, आणि दुसरा जो आहे मकरंद आवाज येतोय ना? हो हो. हा. हा, आणि मकर झी बिझनेस वरती तो इक्विटी मध्ये काम करतो. माझे क्लास रूममेट होते ते. आणि दुसरा मकरंद विपेट आहे, म्युच्युअल फंड मध्ये काम करतो. ते दोघे गेल्या 25 वर्षापासून त्याच्यामध्ये सक्रिय आहेत. तर त्यांना माहिती नाही, ते मला हे देतील, म्हणजे आपल्या एखाद्या फोरमवर त्यांना जे इन्व्हाइट करता आलं ना, तर मी इन्व्हाइट नक्कीच करेन दोघांना. बढिया बढिया. राजेश्वर, हा बोला ना. तुझं म्हणणं अगदी मला वाटतं बरोबर होतं, कारण हे थोडंसं वाईट स्प्रेड करायला आपल्याला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागेल असं वाटून राहिलंय. एक्झॅक्टली मी तेच म्हणत होतो. कारण हे 8-10 जणच आपण असतो, आणि एवढं चांगलं डिस्कशन हे थोडंसं वाईड स्प्रेड होणं आवश्यक आहे. बरोबर. बरोबर आहे. तर कारण लोक ऍक्च्युली आणि यातले रिटर्न करत चांगले आहेत. लोक घाबरतात कारण नॉलेज नाहीये म्हणून. हो म्हणजे हो. नाव थोडंसं खराब आहे, नॉलेज नाहीये म्हणून. ठीक आहे, लॉस होतो, असं होत नाही असं नाही. आणि यांनी जे सांगितलं मगाशी, जे पॅरामीटर सांगितलं 16, त्याच्यापैकी 70% पॅरामीटर जरी हे झाले, एंट्री करायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे 16 पैकी 10 जरी ओके आले, सगळे येणारच नाही. तर मगाशी त्यांनी जे पीई रेशो सांगितलं ना, तो 20 हे जे लॉजिक आहे, हे जुनं लॉजिक आहे. आपण जसं म्हणतो ना, की अगोदर 1990-95 70% ऍडमिशन चांगल्या कॉलेजला भेटायचं, आज ते 90ला नाही भेटत. तर तो पीई रेशो पुढे सरकलाय. तो जवळपास आता 25-30च्या पुढे असले तरी खाली असेल, तर ती कंपनी चांगली म्हणायला लागते. मेरा ऐसा बोलना है दादा, अभी अपना जैसे जो आप बोल रहे हो ना कि ये इतना हेल्दी डिस्कशन है और इतना अच्छा शेयर मार्केट से रिलेटेड है,
जो अपने मतलब हलाल बंदों के लिए काफी बेनिफिशियल है। लेकिन इसमें आज हम जो जुड़ने वालों की संख्या है वो मुश्किल से 8 8 या 10 लोगों की है, जिसमें से 8 या 10 में से मान के चलो 6 लोग तो एकदम पारंगत है। मतलब देर इज नो नीड टू मोर लर्निंग और समथिंग लाइक दिस। तो मतलब अगर देखा जाए बेसिकली तो 1 2 लोगों को इस सेशन की जरूरत है, बाकी किसी को जरूरत ही नहीं है। तो मेरा ऐसा मानना है दादा, ये जो हमने इसके ऊपर चालू किया ना टेलीग्राम पर, ये टेलीग्राम की बजाय व्हाट्सएप पे चालू करो। व्हाट्सएप कैसा है कि हर किसी के बेसिक मतलब मोबाइल में वो पहली प्रायोरिटी पे है। टेलीग्राम लोग इतने ज्यादा फेमिलियर भी नहीं है और टेलीग्राम पॉपुलर भी नहीं है। तो व्हाट्सएप कैसा है कि व्हाट्सएप में भी अभी लिमिट बढ़ा दी है। 1 हजार लोग तो आराम से उसके अंदर आप जोड़ सकते हो। आई थिंक ऐसा व्हाट्सएप पे सेम ग्रुप बना के आगे चला करा जाए ना तो ज्यादा अच्छा है। अनिल, व्हाट्सएप तो सही में अच्छा है, वाइड स्प्रेड है और इजी टू यूज है। प्रॉब्लम ये है व्हाट्सएप का हाँ कि जो लड़के या जो भी अपने समाज बांधव नए ज्वाइन होते हैं, उनको पुराना कुछ भी दिखता हाँ। नहीं है। ये प्रॉब्लम है। लेकिन अगर सबको लगता है कि व्हाट्सएप पे ही करना चाहिए तो अपन व्हाट्सएप पे शिफ्ट हो जाएंगे। नहीं दादा, नहीं दादा, उसका भी मेरे पास सॉल्यूशन है ना। उसमें भी अपना कैसा है कि जो हेल्दी डिस्कशन वीडियो, पीपीटी, जो भी सेमिनार की जो मेन मेन पॉइंट आउट और माइन्यूट ऑफ मीटिंग्स है, तो वो जैसा भी मैं इसके अंदर हूँ, तो मेरा वो ड्यूटी रहेगा कि मैं वो सारी चीजों को टाइमली पोस्ट करूँ। और टाइमली मतलब जो बंदे उसको मिस कर गए तो उसकी जो माइन्यूट ऑफ मीटिंग्स है वो मैं उसमें पोस्ट पोस्ट करते रहा करूंगा।